नमस्कार. BMS सेकंड इयर रसशास्त्र एवं भेषज कल्पना यातील आज आपण औषधी निर्माणचे आधारभूत सिद्धांत ह्या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आज आपण 3 ते 4 इम्पॉर्टंट आधारभूत सिद्धांत पाहणार आहोत, जे तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत व ते तुम्हाला कुठे ना कुठे उपयोगी पडतील. याचप्रमाणे रसशास्त्राचे आधारभूत सिद्धांतसुद्धा हा एक टॉपिक आहे. तुम्हाला त्याचे व्हिडिओ जर पाहिले नसेल तर त्याचासुद्धा व्हिडिओ एकदा पहा. तसंच BMS सेकंड इयर संबंधित इतर विषयाचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा एकदा अवश्य पहा. तर पाहूयात औषधी निर्मितीचे आधारभूत सिद्धांत. यालाच आपण भेषज कल्पनेचे आधारभूत सिद्धांतसुद्धा म्हणू शकतो. आयुर्वेदाच्या विविध ग्रंथांमध्ये औषधी निर्मितीबद्दल लिहिलेल्या त्यांचे अनुभविक एकत्रित सादरीकरण म्हणजे भेषज कल्पनेचे आधारभूत सिद्धांत होय. खाली तुम्ही एक फ्लोचार्ट पाहू शकता, ट्री डायग्राम. त्यामध्ये भेषज कल्पनेचे आधारभूत सिद्धांत दिलेले आहेत. तर एवढ्यापैकी तुम्हाला जरी 4 ते 5 सिद्धांत लक्षात राहिले तरी तुम्हाला ते पेपरमध्ये उपयोगी पडतील. त्यामध्ये परिभाषा, मान, पंचविध कषाय कल्पना, त्यानंतर रस, गुण, वीर्य, विपाक, प्रभाव, पंचभौतिकत्व, अणुकत्व, त्यानंतर औषधी द्रव्य विशिष्टा, निर्मित औषधी अभिष्ट गुण आणि दोष धातू मल. तर हे काही सिद्धांत आहेत औषधी निर्माणाचे. तर आता आपण एक एक पाहूयात. तर परिभाषा, आयुर्वेदातील कोणत्याही बाबतीचे, विषयाचे अथवा मोठ्या शब्दसमूहाचे संक्षेपाने वर्णन करणाऱ्या क्रियेला आपण परिभाषा असं म्हणतो. उदाहरणार्थ त्रिफळा, त्रिकटू, पंचकोल. म्हणजे त्रिफळामध्ये आपल्याला काय कळतं की 3 गोष्टी कळतात, आमलकी, बिबितकी आणि हरितकी. असं आयुर्वेदातील कोणत्याही बाबतीचे किंवा विषयाचे मोठ्या शब्दसमूहाचे संक्षेपाने वर्णन करणे, मोठ्या शब्दसमूहाचे संक्षेपाने, त्याला आपण परिभाषा असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट मान. मान म्हणजेच काय तर मोजमाप. औषधी द्रव्याचा घटक द्रव्यात निर्मितीनंतर औषधी द्रव्याचा उपयोग, औषधी द्रव्याची सवर्य अवधी इत्यादी सर्व बाबतीत मानाचे महत्त्वाचे स्थान आहे. मान म्हणजे काय तर मोजमाप, क्वांटिटी. आचार्यांनी म्हटले आहे की बिना वान कोणतीही युक्ती सफल होत नाही. उदाहरणार्थ त्रिफळा, सारिवा चूर्ण 1 ग्राम उपयोग नाही. त्यानंतर भस्म रस औषधी 10 ते 20 ग्राम विषाक्त परिणाम. आसव कल्पना निर्मितीला लागणारा काल, तैलघृत निर्मितीस लागणारा काल अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पंचविध कषाय कल्पना. भेषज कल्पनेची सुरुवातच पंचविध कषाय कल्पनेपासून झालेली आहे. ते 5 तुम्हाला माहितीच पाहिजे. स्वरस, कल्क, क्वाथ, हिम आणि फांट. कोणतेही द्रव्य सेवनयोग्य व व्याधीनाशासाठी गुणाने श्रेष्ठ बनवण्यासाठी या कल्पनेचा उपयोग आहे. कषायचा अर्थ होतो रस. तसे तर रस 6 आहेत, पण लवण रसाचा स्वरस, कल्क, क्वाथ, हिम, फांट बनवता येत नाही, म्हणून महर्षी अग्निवेशाने लवण रसाला बाहेर काढले आहे. त्यानंतर शेवटचा आधारभूत सिद्धांत आज आपण पाहणार आहे रस, गुण, वीर्य, विपाक, प्रभाव. हे द्रव्यातील आधारभूत सिद्धांत आहेत, परंतु भेषज कल्पनेचे सुद्धा सिद्धांत बांधलेले आहेत. त्यामध्ये रस, गुण, वीर्य, विपाक, प्रभाव हे द्रव्यामध्ये स्थिर असतात. उदाहरणार्थ स्वरस आदी कल्पनेमध्ये रस मधुर आदी, गुण गुरु उष्ण आदी, वीर्य उष्ण शीत, विपाक मधुर आदी, प्रभाव विशेष कार्याने. हे सर्व पंचमहाभूताद्वारा निर्मित होतात. हे 5 द्रव्याच्या ठिकाणी राहून दोषनाश व व्याधीनाश इत्यादी कार्य करत असतात. तर हे होते काही भेषज कल्पनेतील आधारभूत सिद्धांत याच्या नोट्स. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.